राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक सध्या बारामतीत आलेत। ज्या पद्धतीची गर्दी आपण पाहतो, एखादा लोकनेता नेमका कसा असतो हे या गर्दीतून पाहायला मिळतं। अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी प्रचंड अशी गर्दी झाली। विद्याप्रतिष्ठानच्या या प्रांगणामध्ये लाखो लोक त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमले। राजकारणातलं आता दादा पर्व संपलेलं आहे। काल अजित पवार यांच्या अपघाती निधनाची बातमी आली आणि महाराष्ट्राचं काळीज चिरलं गेलं असं आपण म्हणू शकतो। पुरोगामी विचार असलेले एक झुंजार नेते असं म्हणून अजित पवार यांच्याकडे नेहमीच पाहिलं जायचं। अतिशय दुःखद, धक्कादायक आणि मन सुन्न करणारी ही त्यांच्या अपघाताची बातमी होती। त्यातून अजूनही महाराष्ट्र बाहेर पडत नाहीये। अजित पवार आता आपल्यात नसणार हे मनाला समजावून सांगणं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला अवघड जाते। सध्या अजित पवार यांचे पुत्र जय पवार आणि पार्थ पवार हे अंत्यविधी पार पाडतात। पवार कुटुंबीय, सर्वपक्षीय नेते सध्या इथं उपस्थित आहेत। कार्यकर्त्यांचा आक्रोश पाहायला मिळतोय। एकच दादा, अजितदादा अशा घोषणा दिल्या जात आहेत। अजितदादा परत या अशी एक प्रकारे भावनिक साथ घातली जाते। मात्र नियतीचा हा क्रूर खेळ कुणीच परतवून लावू शकत नाही। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार हे सगळेच या ठिकाणी आहेत। शरद पवार यांच्यासाठी हा एक मोठा आघात आहे। आपल्या पुतण्याला अशा पद्धतीनं त्याचं जाणं पाहणं त्याच्यापेक्षा दुसरं मोठं दुःख नाही। जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण असणं, ती सोडवण्याची एक तगमग असणं, असा एक नेता अजित पवार होते। ज्या पद्धतीनं पहाटे उठून एखादा पाहणी दौरा करायचे, गावांचा आढावा घ्यायचे, वक्तशीरपणा, हे सगळे नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये होते। आणि त्यामुळेच आता महाराष्ट्राचं पुढं नेमकं काय होणार असाही प्रश्न तो विचारला जातो। राज्यातल्या जनतेसोबत अजित पवार यांचं एक विशेष नातं होतं। आपल्यातलाच एक माणूस आहे बाबा असं म्हणून अजित पवार यांच्याकडे